कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या 19 जुलैच्या भागात कावेरीने मंदारचे चांगले झाक जिरवलेली असते. जेव्हा तो हात धुवून परत येतो तेव्हा निशा त्याला नॅपकिन घेते. मंदार बहाणा करतो की काका मला माफ करा परंतु मला निघावं लागेल, माझी आता एक महत्त्वाची मीटिंग आहे ना. इतक्यातच यश मंदारसाठी गोळी घेऊन येतो. मंदारला तो सांगतो की हे बघा, ही ॲलर्जीसाठीची गोळी आहे, ही घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. मंदार गोळी घेतो. त्याच वेळेस यश सांगतो की हे बघा, याने तुम्हाला झोपही येऊ शकते, त्यामुळे तुम्ही स्वतः ड्राईव्ह करू नका जाऊ, मी हवं तर आमचा ड्रायव्हरला पाठवतो ना तुम्हाला सोडण्यासाठी. तेव्हा मंदार ठीक आहे म्हणतो. त्यानंतर तो सुलक्षणाला विचारतो की काकू माझा फोन. आता फोन तर कावेरीच्या ताब्यात असतो. सुलक्षणा त्यांना ताकीद देते की अगं फोन आणा ना. तेव्हा कावेरी विद्याला हाक मारते की विद्याताई, अहो आपल्या जावई बापूंचा फोन तेवढा आणून देता का. आता यांचं पुढचंही प्लॅनिंग ठरलेलं असतं. काहीही करून कावेरीला दिगंबरला मंदारची कॉन्टॅक्ट साधूच जायचा नसतो. मंदारने पाण्याचा ग्लास हातात धरलेला असतो. विद्या मंदारला फोन द्यायला जाणार तर कावेरी पाण्याचा ग्लास त्याच्या हातून घेण्याचा बहाणा करत विद्याला धक्का मारते आणि त्याच वेळेस विद्याच्या हातून फोन पडतो तो समोर डायरेक्ट पाण्यातच. आत्ता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो. कावेरी विद्यासुद्धा सगळं करून सवरून नामानिराळे राहण्याची नाटकं करतात. दोघींनाही धक्का बसल्याची नाटकं करतात. तेव्हा कावेरी पटकीने त्या पाण्यातून फोन काढून घेते. तो फोन आपल्या साडीच्या पदराने पुसते. पुसत असताना ती मंदारला सांगते की जावई बापू तुम्ही एक काम करा, तुम्ही ना घरी गेल्यानंतर हा फोन आहे ना तो तांदळाच्या डब्यात ठेवा 3-4 तास, म्हणजे चालू होईल ना. घरातले सगळेच जण त्या दोघींवरती रागावलेले असतात. मंदार हिसकावून तिच्या हातून फोन घेतो, थँक्स, आणि तो निघून जाणार तर यश त्याला सोडण्यासाठी जातो. तेव्हा मात्र सुलक्षणा या दोघींची खरडपट्टी काढते. एक काम धड जमत नाही ना तुम्हा दोघींना. काय तर म्हणे तांदळाच्या डब्यात फोन ठेवा. तुमच्यासारखे काय रिकामटेकडे बसलेत का ते. त्यांना महत्त्वाची मीटिंग होती ना आत्ता. नुसता धांदरटपणा. विद्या सुलक्षणाची माफी मागते. सुलक्षणा परत रागावते, नाही नाही ग, तुमची चूक थोडीच झाले, चूक तर माझी झाले, तुमच्यावरती जबाबदारी जी टाकली ना. तिचा राग अनावर झाल्याचं लक्षात येताच श्रीकांत समजावतो की मंडळी असू देत, त्या म्हणतात ना त्यांच्याकडून चुकून झालं आणि बरं झालं जावईबापूंचा फोनही बंद झाला तो, म्हणजे कसं आता सक्तीची विश्रांती तरी घेता येईल ना. सुलक्षणा श्रीकांतला सराफाला घरी बोलवून घ्यायला सांगते. आता सगळेच जण जिकडे तिकडे जातात. तेव्हा मात्र या दोघीही आनंद साजरा करतात. विद्या कौतुक करते की वा वहिनी, काय धक्का मारला या. परंतु मला सांगा तो दिगंबर नक्की येईल का हो. कावेरी खात्रीनिशी सांगते की येईल, नक्की येईल, धावत पळत येईल. काही वेळानंतर अख्खं कुटुंब एकत्रित जमलेलं असतं. कारण सराफाला बोलणं पाठवल्यानंतर ते दागिने घेऊन घरी पोहोचलेलेच असतात. बायकांचा उत्साह आणखीनच वाढतो. दागिने पाहिल्यानंतर काकू उत्साहापोटी विचारते की वहिनी, मी मकरंदरावांसाठी 2 चेन 2 अंगठ्या घेऊ का. यमुना विचारते की काकू इतकं कशाला, आणि एंगेजमेंट तर झाली आहे ना. सुलक्षणा सांगते की अगं असू देत ग, तिची इच्छा आहे की नाही मग घेऊ देत तिला. सगळ्याच बायका दागिने आपल्यासाठी पाहत असतात. तेव्हा कावेरी कोणत्या तरी विचारात हरवलेली असते. श्रीकांत तिला आग्रह करतो की अगं कावेरी घे ना तुझ्यासाठी काहीतरी. तेव्हा कावेरी तर नकारच देते. आता सगळ्या बायकांचे चेहरे पडतात बरं का. तेव्हा विद्या तिला खुणावते की वहिनी अहो घ्या ना काहीतरी, घ्या या. शेवटी आता आग्रह धरतात म्हटल्यानंतर कावेरी नाळीला जास्त येते. तिला एक अंगठीही खूप आवडते, परंतु यशला ती अजिबात आवडलेली नसते. तेव्हा यश आता पटकन बोलून जाणार तर तो स्वतःला थांबवतो आणि परत विचार करतो की घरातले सगळेच जण आजूबाजूला आहेत. मग तो एक चालाकी करतो. तो मुद्दाम फोनवरती बोलण्याची नाटकं करत कावेरीला इशारा देतो की नाही, नको नको नको, अहो काहीतरी वेगळे ऑप्शन आहेत ना अजून, त्यातलेच बघा की. कावेरीला तो इशारा अचूक लक्षात येतो. कावेरी ती अंगठी ठेवून देते आणि दुसरी अंगठी उचलते. त्याच वेळेस यश म्हणतो की हां म्हणजे ठीक आहे. परत यश तिला दुसरं ऑप्शन चेक करायला सांगतो. कावेरी यशने इशारा करता क्षणी परत एकदा दुसरा अंगठा चेक करते
जेव्हा ती एका अंगठीवर हात ठेवते तेव्हा म्हणतो की यस राईट, आय एम ऑलवेज राईट. शेवटी कावेरीने यशच्या आवडीची अंगठी जरी पसंत केली असली तरीसुद्धा ती त्या अंगठीची किंमत विचारते. सराफ अंगठीची किंमत सांगतात की ₹1,25,000. कावेरी घाबरून त्या अंगठी खालीच ठेवून येते की यशच्या लक्षात येतं की कावेरीने असं का केलं असावं, कारण कावेरी त्या घरची सदस्यच नाही आहे. त्यामुळे आपला भार त्यांच्यावरती कशाला, असा नक्कीच हिने विचार केला असावा. तेव्हा यश उठतो, ते अंगठे हातात घेतो. यमुनाला ते खटकतं आणि सगळ्यांसमोर यशला चिडवते की यश, अरे ती अंगठी ना आपल्या जावई बापूंसाठी घ्यायची आहे. जेंट्स अंगठी हवे, अरे लेडीज नाही, तुझ्या बायकोसाठी नाही घ्यायचे. आणि तसंही निशानंतर आपण तुझं लग्न करणारच आहोत ना बाबा. सगळेच जण हसतात. तेव्हा विद्याही चिडवते की यश भाऊजी, आता एकदा का आपल्या निशाचं लग्न झालं की तुमची लाईन क्लिअर आहे बरं का. विद्या सर्वांसमोर यशला मुद्दाम प्रश्न विचारते की यश भाऊजी, तुम्हाला नक्की कशी बायको हवे सांगा ना. तेव्हा सर्वच जण कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात आणि सर्वच जण परत त्याला विचारतात की सांग सांग. आता तर कावेरीसुद्धा विचारते की सांगा ना, तुम्हाला कशी बायको हवे. तेव्हा मात्र यशच्या नजरेसमोर उभा राहतो तो कावेरीचा चेहरा. आधीपासूनच कावेरी त्याच्या मनात ठसलेली असते. परत कावेरी उठते आणि यशला विचारते की सांगा ना, तुम्हाला कशी बायको हवे. तेव्हा यश मात्र एकटक तिच्याकडे पाहतच राहतो आणि कावेरीमध्ये हरवूनही जातो. परत कावेरी विचारते की हो सांगा ना, तुम्हाला कशी बायको हवे. मगाचपासून तुम्ही माझ्याकडेच बघताय. तेव्हा यश मनात विचार करतो की अगदी तुमच्यासारखी. कावेरी विचारते की तुम्ही काही बोललात का. यश म्हणतो की नाही. तुम्ही काही ऐकलेत का. कावेरी म्हणते की नाही. या दोघांचा प्रेमाचा जो लपंडाव चालू असतो तो तर काही घरच्यांच्या लक्षातच येत नाही. म्हणजे कावेरी तर नाही आहे, परंतु यश अखंड प्रेमात बुडालाय तिच्या. कावेरी मोठ्यानेच यशला विचारते की सांगा ना, कशी बायको हवे तुम्हाला. आत्ता कुठे हा पठ्य भानावर येतो. इकडे तिकडे पाहतो तर सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरतीच खिळलेल्या असतात. तेव्हा यश त्याच्या मनातल्या भावना बोलून दाखवतो कावेरीला की माझ्यापेक्षाही जास्त माचा आदर करणारी, माझ्या मनात काय चाललंय ते मी न सांगता ओळखणारी, मला पाणी आणून देणारी. तेव्हा विद्या यशला चिडवते की हो, जिला बघून तुमच्या मनात घंटी वाजेल अशी आणि तुम्ही डोळे बंद केल्यानंतर आठवणारी. आत्ता काकू तिला खडसावते, गप ग, काय खुळचटपणा चालू केलायस तू. हे बघ यश, तुझ्या बायकोला तर पसंत वहिनीच करणार आहेत ना, म्हणजे वहिनीच्या पसंतीचीच सून या घरात येईल. आता विद्या बघ, त्यांच्याच पसंतीची आहे ना, या घरात कशी फिट्ट बसली आहे ती. उगाच त्या उदयसारखं करू नकोस हा तू. काकू आता तिचं इंटेन्शन नसतं कोणाला दुखावण्याचं. बोलता बोलता आपसूक बोलून जाते ती आणि सगळेजण धक्क्याने तिच्याकडेच बघतात. आता सुलक्षणा ज्यावेळेस रागात तिच्याकडे पाहते मग लक्षात येतं काकूच्या मनाची धाकधूक वाढते. सगळ्यांसमोर सुलक्षणा यशला विचारते की यशची बायको तर मीच पसंत करणार. काय रे यश. यश तेव्हा मान खालतीच घालतो, बिचाराचा हिरमोड होतो. तेव्हा सुलक्षणा पौर्णिमा काकूला सांगते की बघतेस ना, माझा यश माझ्या शब्दाबाहेर नाहीच आहे. तेव्हा यमुना म्हणते की हे मात्र चांगलं झाला की काकूला मात्र जावई तिच्या पसंतीचाच मिळालाय. काकू लगेच बोलते हो, खूप खुश आहे मी. यशला एक महत्त्वाच्या क्लायंटचा फोन येतो. तेव्हा सुलक्षणाला तो सांगतो की मला क्लायंटसोबत मीटिंग आहे, जावं तर लागेलच. त्याच्या हातात कावेरीने पसंत केलेली तीच अंगठी असते. तो ती अंगठी तिच्या समोरच ठेवून देतो परत. यश जाणार तोच कावेरी बोलते की यश, वेळेत परत या. इतकं छान वाटतं ना याला. तुम्ही उशिरा आलात ना की तुमची खूप काळजी करतात. कावेरीने म्हणताच यश उत्तर देतो की हो, 3-4 तासात परत येईनच मी. तेव्हा कावेरी तर काय, ते बायकांचं बोलणं चालू असतं त्यांच्याकडेच लक्ष, परंतु यशची नजर मात्र कावेरीवरून हटतच नाही. तो त्याच्या रूमकडे जातो, परंतु कसा माहिती, उलटा कावेरीकडे पाहत पाहत जातो. तोचपर्यंत तिकडे बहुतेक आता कावेरीचा प्लॅन फसतोय की काय
कारण मंदार जेव्हा घरी पोहोचतो तेव्हा दिगंबर तर घरी आधीच आलेला असतो. तो काळजी करत सतत मंदारशी कॉन्टॅक्ट साधण्याचा प्रयत्न करतो. मंदार हवालदिल होऊन विचारतो की बाबा, अरे तू इकडे कसा काय आलायस? तेव्हा मंदारला आपल्या उराशी कवटाळत दिगंबर देवाचे आभार मानतो. तेव्हा मंदार म्हणतो की माझ्या जावते सोड, तू कसं काय आलास? दिगंबर विचारतो की अरे तूच तर बोलवलं ना मला. मंदार म्हणतो की मी 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 कधी बोलवलं? इकडे सुलक्षणा श्रीकांतला सांगते की हे बघा, आम्ही ही 2 ब्रेसलेट मंदारावांसाठी पसंत केले आहेत, त्यांना आवडतील का? यमुना म्हणते की मलाही तोच प्रश्न पडलाय अगं, की मंदाररावांना आवडेल ना? तेव्हा कावेरी भस्कन बोलते की मग आपण त्यांनाच विचारूयात ना. यमुना तिला टोमणा मारते, कसं विचारणार? त्यांचा फोन तर तूच पाण्यात पाडलास ना. तेव्हा कावेरी घरच्यांना सुचवते की मग आपण घरी जाऊयात, नाही म्हणजे जाऊन भेटलो तर मग त्यांची विचारपूसही करता येईल ना, त्यांची तब्येत कशी आहे बघता येईल. तेव्हा कावेरीची आयडिया श्रीकांतला खूप आवडते. सुलक्षणाला तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही, मी आणि कावेरी आपण तिघेही जाऊयात ना तर जावई बापूंना भेटायला. विद्या मनोमन आनंद साजरा करते की वा, प्लॅन सक्सेसफुल झाला. कावेरी इकडे शक्कल लढवते, विचार करते की यशला सुद्धा पटकन बोलून घ्यायला हवं, म्हणजे कसं मंदार खोटं बोलूच शकणार नाही. कारण यशने दिगंबरला कोकणात पाहिलं होतं आणि तसंही दिगंबर गुंड घेऊन मारायला आला होता. ही गोष्ट यश बोलूनही दाखवतील ना. कावेरी मागचा पुढचा विचार न करता पटकन आधी यशची कॉन्टॅक्ट करते. तोचपर्यंत इकडे मंदार त्याच्या बापाला दिगंबरला तेथून जायला सांगतो. दिगंबर त्याला परत प्रश्न विचारतो की अरे असं काय करतेस मंदार? मला तुझी काळजी वाटली आणि तुला माझ्या सोबत भेटण्यापासून कोण अडवणार आहे? तेव्हा मंदार वैतागून म्हणतो की बाबा अरे प्रॉब्लेम काहीच नाही आहे, परंतु तू निघ बरं इथून. तेव्हा दिगंबर म्हणतो की असं काय करतेस? अरे मुंबईमध्ये मी तुझा मेसेज वाचला आणि तातडीने तुझा भेटायला निघालो. मंदार विचारतो की मेसेज? कसला मेसेज? तेव्हा दिगंबर मंदारच्या फोनवरून आलेला मेसेज दाखवतो, जो की कावेरीने पाठवलेला असतो. या बाप लेकांना अडकवण्यासाठीचा रचलेला सापळा. मेसेज वाचल्यानंतर तर मंदारला धक्काच बसतो, कारण तो तर मेसेज त्याने स्वतः पाठवलेलाच नव्हता. तोचपर्यंत कावेरी यशसोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, परंतु यशचा फोन काही लागतच नाही. खूप वैतागून जाते. विचार करते की आज आणि बाबांच्या समोर त्या मंदार दिगंबरचं सत्य काही करून घेऊन यायलाच हवंय, मग माझं काही का होईना. आता कावेरी जाणार, तोच विद्या येते, तिला ऑल द बेस्ट करते. विद्याला थोडीशी तिची काळजी वाटते. कावेरीला सांगते की आता तुम्ही जा, बाबा तुमची वाट बघत असतील, परंतु प्लीज सांभाळू ना कावेरी वहिनी. कावेरी मनाशी निर्धार पक्का करते की मंदार, आज तुला माझ्या तावडीतून तरी कोणी वाचूच शकत नाही आणि तू आता कोणताही मुखवटाही लावू शकत नाही. आज तुझं सत्य बाहेर येणारच. तोचपर्यंत इकडे दिगंबर मंदारला म्हणतो की अरे हा मेसेज वाचला आणि जीव अर्धा झाला होता माझा, किती काळजी वाटली, किती फोन केले मी तुला. तेव्हा मंदारच्या कावेरीची सगळी खेळी लक्षात येते की कसं तिने सगळ्यांसमोर मंदारच्या हातून फोन काढून घेतला आणि त्यालाच अडकवण्यासाठी त्याच्याच फोनवरून त्याच्या बापाला बोलावून घेतलं आणि नंतर काय केलं तर प्लॅन करून तो फोन पाण्यात पाडला. मंदारने कितीही शातीरपणा करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा कावेरी आता त्याचा डाव हाणून पाडणारच असते. मंदार दिगंबरला सांगतो की हा सगळा डाव त्या कावेरीचा आहे. दिगंबर धक्क्याने विचारतो की म्हणजे कावेरी जिवंत आहे? तेव्हा मंदार दात खात म्हणतो की हो, वाचले. त्यानंतरचा घडला सगळा प्रसंग की कसं मंदार मकरंदच्या नावाने खोटं बोलून धर्माधिकारी कुटुंबात शिरला आणि कावेरीचं पितळ उघड करण्यासाठी आतापर्यंत त्याने काय काय प्रयत्न केले ते सगळं तो दिगंबरच्या कानावर घालतो. तो त्याला रिक्वेस्ट करतो की बाबा हे बघ, हा सगळा सापळा त्या कावेरीने रचलाय, तू प्लीज निघ इथून. दिगंबर काही ऐकूनच घेत नाही. तो उलट मंदारला तेच सांगतो की अरे बाबा तुझं काय? तेव्हा मंदार म्हणतो की बाबा प्लीज प्लीज, मी माझी काळजी घेईन,
तू जा बरं इथून. इतक्यातच सुलक्षणा मोठ्याने विचारते की बाबा. शेवटी कावेरीने जबरदस्त सापळा रचून मंदार दिगंबर अडकवूनच दाखवला. कावेरी स्वतःचा प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर मंदारकडे हसून बघत असते. तर भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे. मंदार आता खोटा दिगंबरवरती आळ घेतो की हा माणूस मला माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. माझा बाप जरी असला तरी याने गावामध्ये मारामाऱ्या केल्या आहेत, लोकांची फसवणूक केली आहे. तेव्हा कावेरी मुद्दाम अशी सिच्युएशन क्रिएट करते आणि मंदारला त्यात अडकवून वेठीस धरते की अरे मग आता हे जर इतके डेंजर आहे तर ते तुमच्या लग्नामध्ये तुमच्या विरोधात प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. तुम्ही एक काम करा, आत्ताच्या आत्ता यांना पोलिसांच्या ताब्यात द्या आणि आम्हाला खात्री करून द्या की तुम्हाला आमच्या निशाची किती काळजी आहे ते. शब्बास कावेरी. तर यशला वेड लागले प्रेमाचं. कोणाच्या? तर कावेरीच्या. जिथे तिथे कावेरी कावेरी कावेरीच दिसते त्याला. विद्या त्याच्यासाठी जेवण घेऊन येते आणि तो वेड्यासारखा तिला बघतच राहतो कारण तिच्यामध्ये त्याला कावेरी दिसते. विद्या इतकं जोराची किंचाळते भाऊजी म्हणून की यशच्या काळजाचा टोकाच चुकतो. आता कावेरीने एक सापळा रचून तर मंदार अडकवलाय, म्हणजे दिगंबर सोबतच. आता जसं दिगंबरच्या नाग्या ठेचल्या त्या तसं मंदारचं सत्य सगळ्यांसमोर ती कसं आणू शकेल? पाहणं मनोरंजकच ठरेल.